श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। खाली घेऊ का? एवढा? असं ठीक आहे. जय श्रीमद नारायण. श्रीमद भागवत कथा ज्ञानगंगा आणि प्रतिदिन चाललेला हा आपला सत्संग. या सत्संगामध्ये आपण काल सर्वांनी श्रवण केलं होतं की जे 6 प्रश्न या ठिकाणी सूतजी महाराजांना शौनकजी महाराजांनी विचारलेले आहेत, तर त्या 6 प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर काल आपण त्या ठिकाणी श्रवण केलं. त्यामध्ये आपण ऐकलं होतं की परम श्रेय काय आहे या मनुष्य जीवनाकरता, या सर्व प्राणी मात्रांच्या करता सर्व श्रेयस्कर अशी काय गोष्ट आहे त्याचं आपण त्या ठिकाणी श्रवण केलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण ऐकलं होतं की भगवान परमेश्वराची अनन्य भक्ती त्याला मिळून जाणं हेच त्याच्यासाठी सर्वात मोठं श्रेयस्कर अशी गोष्ट आहे. परमेश्वराची अनन्य भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये सतत अशी अविरत प्रवाहित होत राहणं ही परमेश्वराची फार मोठी उपलब्धी आहे आणि हे सर्व श्रेयस्कर आहे याचं आपण श्रवण केलं होतं. आणि तच्छ्रद्धधाना मुनयो ज्ञान वैराग्ययुक्तया
पश्यन्त्यात्मनि चात्मानं भक्त्या श्रुतगृहीतया इत्यादी सर्व प्रकारे आपण त्या ठिकाणी ऐकलं होतं. मग काय होतं, ज्या ठिकाणी सर्व श्रेयस्कर अशी जी भक्ती आहे परमेश्वराची, ती भक्ती जेव्हा आपल्याला मिळाली तर तो परमात्मा आपल्यावर कृपा करतो आणि काय करतो, आपल्यामध्ये आपण या संसारामध्ये राहून ज्या प्रकारच्या सर्व गाठी फसलेल्या आहेत मोह आणि मायेच्या, या सर्व गाठींना काटण्याकरता परमात्मा आपल्याला ज्ञानरूपी तलवार आपल्या हातात आणून देतात. बघा सांगितलंय, भिद्यते हृदय ग्रंथिश्छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. हा जो श्लोक आहे उपनिषदामध्येही वाचलेला आहे, उपनिषदामध्ये एक ऋचा आलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त शेवटचं एवढं दृष्ट एवात्मनीश्वरे आणि त्याच्यामध्ये सांगितले तस्मिन् दृष्टे परावरे. अर्थ दोन्हीचा एकच आहे. भिद्यते हृदय ग्रंथी, आपल्या हृदयामध्ये ज्या गाठी बनलेल्या आहेत, कशाच्या हो, त्या ज्या गाठी मोह आणि मायेच्या बनलेल्या आहेत. मोह आणि मायेपासून भवरोगाने ज्याने आपल्याला ग्रासलेलं आहे त्याच्यापासून या सर्व गाठी बनलेल्या आहेत आणि त्या गाठी त्या ठिकाणी तुटून जातात. भिद्यते हृदय ग्रंथिश्छिद्यन्ते सर्व संशया, समस्त संशयाचं छेदन होतंय. कशामुळे? कारण की आपल्याला तिथे क्षीयन्ते चास्य कर्माणि, एक खड्ग तलवार जी असते ज्ञानरूपी तलवार, ती आपल्याला आपल्या हातामध्ये मिळून जाते आणि त्यानंतर होतं काय, परमात्म्याच्या कृपेतून त्या तलवारीला आपण चालवून आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या सर्व गाठींना तोडून टाकतो. म्हणून सर्व श्रेयस्कर परमेश्वराची भक्ती आपल्याला मिळतं. हे सर्वात मोठं आणि औचित्य असलेलं, आपल्या जीवनाला कल्याण प्रदान करणारं एक उपलब्धी आहे. त्यानंतर आपला प्रश्न होता की संपूर्ण शास्त्र अनेक आहेत, त्या सर्व शास्त्रामध्ये असं कोणतं शास्त्र आहे जे आम्ही श्रवण केलं पाहिजे? तर तेव्हा सांगतात की संपूर्ण शास्त्रामध्ये आता या कलियुगाच्या लोकांच्या करता सारामध्ये जे सार आहे असणार ते श्रीमद भागवत शास्त्र, तेही श्रवण करा. त्यामधून काय होईल, त्या ठिकाणी तुमचे असलेले सर्व दुःख नष्ट होऊन जातील. अनेक साधनं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत शास्त्रामध्ये आणि त्या अनेक साधनांपैकी आपण कोणतं साधन करायचं हे आपल्याला कसं कळेल? आपल्याला एवढी बुद्धी नाहीये की आपल्याला पेलवणारं असं काय साधन आहे. तेव्हा सगळ्यांना पेलवेल, सगळ्यांना जमेल, सगळ्यांना त्यामध्ये आवड उत्पन्न होईल, रुची उत्पन्न होईल, अशा प्रकारचं सरळ सरळ श्रीमद भागवत शास्त्र सर्वांकरता सांगितले. अत्यंत उत्तम ते अत्यंत कनिष्ठ सर्वांपर्यंत याला समजलं जाऊ शकतं, अशा प्रकारे सर्व लोकांच्या करता अत्यंत सुलभ असं हे श्रीमद भागवत शास्त्रही आहे, ज्याला की श्रवण केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपला प्रश्न होता की भगवान अकारण करुणावरण आले, भगवान परमात्मा या ठिकाणी आलेले काय, भूरिणी भूरी कर्माणी साधी सांगितलं. त्यानंतर म्हटलं की यस्य चिकीर्षया भगवान जातः, देवकी आणि वसुदेवांच्या घरी ज्या कारणाकरता परमात्मा आले ते कारण आम्हाला सांगा. बघा आपला कालच विषय झाला होता की कोणतंही काम बिना कारणाचं होत नाही. आपल्याला काही जरी करायचं झालं तर काहीतरी कारण त्याच्या पाठीमागे नक्की असतं. मग आपण जसे जन्माला आलो ते जन्माचंही काहीतरी कारण आहे, ते काल आपण ऐकलं होतं. तसंच भगवान परमात्मा येतात पृथ्वीवर, मग ते आल्यानंतर असं काय काम असतं बरं ते करण्याकरता येतात? असं कुठलं कारण आहे ज्या कारणाकरता त्यांना इथे यावं लागतं? तेव्हा या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर देतात की भगवान परमात्मा जे काय करतात, या संपूर्ण चराचरामध्ये आपल्यासारख्या जीवांना उद्धार करण्याकरता येतात. परमात्मा आपले जे भक्त आहेत त्या सर्व भक्तांवर अनुग्रह करण्याकरता या धराधामवर अवतार घेऊन येतात. आणि सरळ सरळ जर विचार केला तर परमात्मा जसं गीतेमध्ये सांगतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परमात्मा जसे यदा यदा हि धर्मस्य, परमात्मा सांगते जेव्हा जेव्हा धर्माची हानी होईल, हानिर्भवति, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, ग्लानी म्हणजे हानी. कारण धर्म जो आहे त्याची ग्लानी होते, धर्म नष्ट कधी होत नाही.
कधीही धर्म नष्ट होत नाही, त्याची हानी होते, ऱ्हास होतो, ग्लानी होते, अर्थात ते लोप पावला जातो, दृष्टी आड जातो. तो आपल्याला जेव्हा हवा तेव्हा प्रकटही होऊन जातो. जसं पाणिनींच्या व्याकरणामध्ये अदर्शनम लोभ एक सूत्र येतं. तर तिथे काय म्हटले की वर्णाचा लोप करून टाका. मग समजा एखादं आपण काहीतरी संधी बनवतोय, काहीतरी रूप सिद्ध करतोय, त्याच्यामध्ये जर एखादा वर्ण आपण लोप करून टाकला, अलोप केला, समजा आ लोप केला, ई आदी क ख ग घ या सगळ्या वर्णांचा एखाद्या ठिकाणी कुठे लोप करून टाकला, मग त्या लोप करणं म्हणजे त्याला हटवणं. पण लोप जर केला आणि त्या वर्णाची जर आपल्याला परत गरज पडली, मग त्याला कुठून आणायचा, कारण आपण त्याला बाजूला केलंय. मग तो जो बाजूला झालेला वर्ण आहे तो कुठेच गेलेला नाही, तो लोप झालेला आहे, म्हणजे दृष्टीच्या आड गेलेला आहे फक्त. तशाच प्रकारे धर्म आहे. धर्म कधीच नष्ट होऊ शकत नाही. धर्म आहे, निरंतर आहे, म्हणून आपण सगळे आहोत. जर धर्म त्या ठिकाणी नष्ट होत असेल तर आपण सगळे क्षणार्धात नष्ट होऊन जाऊ. धर्म आहे म्हणून संपूर्ण सचराचर जीवित आहे, चालू आहे. मग तो परमात्माच धर्म आहे. फक्त काय होते, ते जे धर्म आहे त्याला आपण ओळखू शकत नाही, त्याच्या प्रती आपण तेवढं ज्ञान, त्याला वेळ, त्याची आवड तशा प्रकारची उरलेली नाही. त्याच्यामुळे त्या धर्माचा ऱ्हास होतोय, हानी होते, ग्लानी होते. म्हणून जो धर्म आहे त्याला पुन्हा स्थापित करण्याकरता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, जेव्हा जेव्हा त्या धर्माची हानी होते, ग्लानी होते, तेव्हा मी काय करतो, अवतार घेऊन येतो. भगवान जसं या ठिकाणी रामचरितमानसामध्ये सांगितलंय, जब जब होई धर्म की हानी, बाढ़ई असुर अधम अभिमानी, करही अनीति जाई नाही मरनी, सीदहि विप्र धेनु सुर धरणी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा. भगवान त्या ठिकाणी अवतार घेऊन येतात. जब जब होई धर्म के हानी, बाढ़ई असुर अधम अभिमानी. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, असुर अधम अभिमानी लोक वाढतात, तेव्हा तेव्हा तब तब धरी प्रभु विविध शरीरा, तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अनेक शरीर धारण करून या पृथ्वीचा उद्धार करण्याकरता येतात. या पृथ्वीवर असलेल्या सर्व भक्तांवर आपला अनुग्रह करण्याकरता येतात. आणि तुम्ही म्हणणार, जर असुर लोकांना मारायचं तर भगवान सामर्थ्यशील, तर त्यांच्याकडे काय सामर्थ्य कमी आहे, तरी त्यांना इथे यायची काय गरज आहे? ते वैकुंठात बसून इथल्या लोकांना मारू शकत नाही का? त्यांच्यासाठी तर अगदी नगण्य आहे, संकल्प मात्राने परमात्मा सर्वांचा संहार करू शकतात. मग इथे येण्याचं काय कारण आहे? तर येण्याचं एवढंच कारण आहे की आपल्या भक्तांना दर्शन द्यायचं असतं त्यांना. इथे आल्यानंतर अनेक भक्तांच्या ठिकाणी जाऊन भगवान भेटतात. बघा, भगवान रामचंद्र राजा होते, परंतु भक्तांची भेट राजा बनून होणार नाही, म्हणून ते वनवासाला निघाले. अनेक भक्त वनवासामध्ये त्यांना भेटले. सर्व भक्तांचं दुःख नष्ट करून परमात्मा आपल्या दर्शनाद्वारे त्या ठिकाणी आपला अनुग्रह वाटत वाटत सर्वांना कृतार्थ करतात. हे परमेश्वराच्या अवताराचं मुख्य कारण आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अधर्माला संहार करून, अधर्माला पूर्णपणे नष्ट करून धर्माचं पुनः स्थापन करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेऊन येतात. पुढे सांगितले की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता. परित्राण करायचं कुणाचं? साधूंचं. साधूंचं काय परित्राण करायचं हो? परित्राण म्हणजे काय? रक्षा करायची. रक्षा कोणापासून करायची? जे लोक त्रास देतात त्यांच्यापासून रक्षा करायची. मग तुम्ही म्हणणार, भगवंताचे भक्त काही एवढे दुर्बळ आहेत का? ते स्वतःची रक्षा करू शकत नाही स्वतः? एवढे दुर्बळ आहेत का देवाचे भक्त? परमात्मा सर्वशक्तिशाली आहे. मग त्याचे लेकर काही साधारण असतील का कुणी? त्याचे लेकर तेवढे शक्तिशाली असतात. मग परमात्म्याचे जे भक्त आहेत, जे साधू आहेत, त्यांचं रक्षण करण्याकरता स्वतः परमात्म्याला यायची काय गरज पडली?
तेव्हा सांगतात परित्राण म्हणजे साधूचं खरं परित्राण त्याच्या शरीराची त्याच्या जीवनाची रक्षा करणे नव्हे. अहो संत महात्मे स्वतःच्या जीवनाची रक्षा व्हावी अशी कधी इच्छाच करत नाही. त्यांना जीवनाशी मोहच नाहीये, त्यांना जगायची कधी इच्छाच नाहीये, त्यांना मृत्यूचं भयच नाहीये. अहो मी फार जगलं पाहिजे अशी त्यांची कधीच तळमळ नाहीये. ना ते मृत्यूचा त्यांना भीती वाटते, नाही त्यांना जगण्याप्रती लोभ आहे, काही नाही. दोन्ही गोष्टी ज्यांनी सोडलेल्या आहेत ते तर खरे साधू आहेत. ते सदा सर्वदा निर्भय आहेत. मृत्यूची भीती ज्यांच्या मनात कधी येऊच शकत नाही. संत महात्मे तेच आहेत खरोखर जे की सदा सर्वदा निर्भय आहेत. आणि इतर संपूर्ण सृष्टी सचराचर सगळा संसार ज्यांच्यापासून निर्भय आहे. म्हणजे मी पण कोणाला घाबरत नाही आणि माझ्यापासून कोणीच घाबरत नाही, तो खरा साधू आहे. नाहीतर आपण मी कोणालाच घाबरत नाही, सगळे मला घाबरतात, मग तू कसला साधू? तुझ्यापासून लोक घाबरतात, परमेश्वरापासून कोणी घाबरत का? परमात्मा त्याच्याजवळ गेल्यानंतर सगळे आनंदित होतात, आल्हादित होतात. परमात्म्यापासून कोणी घाबरत नाही. तसं संत महात्म्यांपासून कोणीच घाबरत नाही. घाबरावं कोणापासून लागतं? एखादा चोर आहे, एखादा डाकू माणूस आहे, एखादा क्रूर कर्म आहे, एखादा हत्या करणारा व्यक्ती आहे, सुपारी किलर वगैरे जे असते, यांच्या सगळ्यापासून आपल्याला घाबरावं लागेल. कारण ते कायमच घेऊन फिरतात, यांच्यापासून घाबरावं लागतं. मग ज्या व्यक्तीपासून आपल्याला भीती वाटते तो साधू कसला? संपूर्ण फक्त माणूस म्हणून नाही. जेव्हा साधू बनायचं असतं ना, आता संन्यास दीक्षा झालेली आहे माझी, त्यामुळे मला ते माहित आहे. काय करतात? संन्यास दीक्षा घेताना सगळ्यात पहिल्यांदा पिंडदान करतात स्वतःच, बरं का. आणि जर पुत्र असेल, संन्यास घेणारा पुरुष असेल तर ते आई आणि वडिलांचं सुद्धा पिंडदान करतात. मग ते आई वडील जिवंत असले तरी, बरं का, जिवंतपणीच त्यांचं पिंडदान. आई आणि वडिलांच्या सोबत आपलंही पिंडदान. ते चिता बनवतात, 3 चिता बनवून तिघांचे पुतळे जाळतात, तिघांनाही तर्पण करतात, पिंडदान देतात. तिथे स्वतःला पूर्णपणे संपवून तो व्यक्ती संन्यासी झालेला असतो. आणि संन्यास व्रतामध्ये प्रतिज्ञा केली जाते की संपूर्ण सचराचरामध्ये अगदी छोट्या छोट्या किड्यापासून, मुंगीपासून तर संपूर्ण मनुष्य जाती, संपूर्ण वृक्ष जाती, संपूर्ण पशु आदी जे काही चर अचर आहेत ते सर्व माझ्यापासून निर्भय व्हा. मी कधी कुणाला त्रास देणार नाही कसल्याच प्रकारचा. आणि जसं आपण एकदा विचार केला होता याच्या आधी, आपण दुसऱ्याला 3 प्रकारे त्रास देऊ शकतो. एक कायिक त्रास, दुसरा वाचिक आणि तिसरा मानसिक त्रास. म्हणजे एखाद्याला शरीराने त्रास देऊ शकत नाही, पण एखाद्याला जर झापड मारली तोच एक त्रास आहे असं नाहीये. एखाद्या व्यक्तीला आपण वाणीद्वारे जर वाईट बोललो तर तोही त्याच्यासाठी खूप मोठा त्रास आहे. तीही एक हिंसा आहे. आणि वाणीनं न बोलता जर मनात जरी एखाद्या विषयी वाईट विचार केला तर तीही एक मानसिक हिंसा आहे. बघा, मनातही विचार करायचं नाही कुणाचं वाईट व्हावं, हेही शास्त्राने निषिद्ध केलंय. म्हणजे ही जी हिंसा आहे, मी 3ही प्रकारची हिंसा आज त्याग करून देतो. संपूर्ण सचराचर आज माझ्यापासून निर्भय आहे आणि मीही सर्वांपासून निर्भय आहे. मला कोणाचीच भीती नाही. तो संत आहे, तो महात्मा आहे. म्हणून तर संत महात्मे एकटेच कुठेही जातात, एकटेच. त्यांना काही घेणं देणं नसतं. कारण ना त्यांचं आगे ना पीछे, ना ऊपर ना नीचे, त्यांचं काहीच पुढे काही नाही आहे. असे संत महात्मे निरंतर आपल्या चिंतनामध्ये तल्लीन राहून केवळ तेवढंच लक्ष आपलं समोर ठेवत असतात. मग असे जे संत महात्मे आहेत ज्यांना कशाचीच भीती नाही, अशा संत महात्म्यांना मी माझ्या प्राणाची रक्षा व्हावी, माझा जीव वाचावा, मला कुणी मारावं नाही, अशा प्रकारची भीती कशी काय वाटेल बरं? म्हणून संत महात्म्यांच्या प्राणाची रक्षा करण्याकरता परमात्मा येतात असं नाहीये. परित्राणाय साधूनाम म्हणजे जे संत महापुरुष आज अनेक प्रकारचे आहेत जे की पथभ्रष्ट व्हायला लागले, तिथे खरं जागेवर राहण्याची गोष्ट आहे. खरी रक्षा काय करायची आहे? तुमचं शरीर गेलं तरी चालेल, परंतु आपला धर्मरक्षण होत असेल तर ते महत्वाचं आहे. धर्मरक्षणाकरता शरीर जरी त्यागायची वेळ आली तरीही चालेल. आज संत महात्म्यांचं सोडा हो, आज आपल्या काय म्हणतात जे देश आहे, देशाची रक्षा करण्याकरता जे सैनिक सगळे तैनात असतात, निरंतर त्यांचे जे ते काळजी करतात का कशाची? ते म्हणतात ना, आपलं जे गेलेलं जे काय म्हणतात जे तोंड आहे ना, डोकं जे आहे ते हातावर घेऊन ते लढत असतात. म्हणजे कधी मृत्यूला हातावर घेऊन ते लढत असतात.
ह्या मृत्यूला कधी कवटाळावं लागेल हे माहित नसतं त्यांना. हेही खूप मोठं आचरण आहे. संत महात्मे याच्या पुढचे आहेत महाराज. संत महात्मे तर सदा सर्वदा आपलं सर्व जीवनच त्या ठिकाणी सर्व परोपकाराकरता जगलेले असतात. मग या ठिकाणी सांगितलंय की जो संत महात्मा, ज्या साधूने आपलं जे व्रत आहे, काय व्रत आहे म्हणजे एकादशी आणि इत्यादी व्रत, हे तर फार छोटे व्रत झाले, ह्या व्रतापुढे काही नाहीये. ते संत महापुरुषांचं एक व्रत आहे, ते म्हणजे केवळ परोपकार. बघा, व्रत जर तुटलं तर किती वाईट वाटतं बरं. एकादशी नियमाने करणारा व्यक्तीचा जर उपवास मोडला तर किती वाईट वाटेल. एवढे वर्ष झाले सोमवार कधी खंडित झाला नव्हता आणि आज काय झालं कोणास ठाऊक, लक्षातच नाही, त्याला किती वाईट वाटेल. तसंच संत महापुरुषांनी घेतलेलं हे व्रत असतं की मी सदा सर्वदा परोपकारच करेल. मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः करता एक क्षणही विचार करणार नाही, एक क्षणाचाही त्या ठिकाणी मी माझ्या करता काही करणार नाही. जे काही करणार केवळ परोपकार, परोपकार. आणि परोपकार करणारा व्यक्ती स्वतः कृतार्थ झाला पाहिजे. जसं त्या दिवशी सांगितलं की परोपकार करणं म्हणजे काय. एक तर साधू महात्मा उपदेश करू शकतात, पण काय म्हणतात ना, आपण स्वतः दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. मग दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगत फिरले तर तेही साधू नाही. जर तुम्ही दुसऱ्यांना उपदेश करण्याकरता सदा सर्वदा तत्पर आहात तर तो उपदेश अगोदर स्वतःमध्ये उतरवला पाहिजे. जर तो उपदेश स्वतः पालन करत नाही आणि दुसऱ्याला सांगत फिरताय तर त्याचा कधी प्रभावच पडणार नाही. कधी ती गोष्ट अंतःकरणाच्या खोल ठिकाणी जाऊ शकत नाही. जे लोक ऐकतात त्यांच्या अंतःकरणापर्यंत ती गोष्ट उतरली पाहिजे. त्याकरता त्या सांगणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या आचरणामध्ये निरंतर ती गोष्ट असली पाहिजे. जर तो सांगतोय ना समोरचा की बाबा रे तू भगवत भजन कर बर का, ते जर सांगतोय ना, फार ओढून सांगायची गरज नाही, अगदी सौम्य भाषेमध्ये शांतपणे आणि समजूतदारपणे प्रेमाने सांगितलं तर तो व्यक्ती कळून जाईल. कारण त्याला माहितीये जो मला सांगतोय ना भजन कर, तो स्वतः निरंतर भजन करतोय. आणि भजनामध्ये काय फळ आहे, काय मिळतं भजन केल्यानंतर, हे या व्यक्तीला चांगलं ठाऊक आहे. तेव्हा तर आपण ऐकू ना. एखाद्या माणसाला समजा आपण विचारलं की बाबा रस्ता, जसं आम्ही परिक्रमा करतो, नर्मदेची परिक्रमा करत असताना आम्ही रस्ता कुणाला विचारतो, जे आमच्यासारखे परिक्रमावासी आमच्या सोबत चालतात त्यांना रस्ता विचारत नाही. का? कारण की त्यांना काय माहिती ना, ते कधी गेले नाही या रस्त्याने, त्यांना कसं माहित असेल. मग रस्ता कुणाला विचारायचा? तिथल्या एका लोकल माणसाला, जो की नेहमीच आहे तिथला. त्याला माहित आहे की पुढच्या गावचा रस्ता कोणता आहे किंवा परिक्रमेचा रस्ता कोणता आहे हे पण त्याला माहिती आहे. म्हणून त्याच माणसाला आपण विचारणार. तसंच आपण ज्या आध्यात्मिक मार्गामध्ये चाललो आहोत त्या मार्गाचे जे पथिक आधीचे आहेत संत महात्मे, त्या संत महात्म्यांनी आपले पदचिन्ह आपल्याकरता सोडून गेलेले आहेत. जर ते आपल्याला दिसत नसतील तर ते आपल्याला स्वतः सांगतायत की अरे बाबा हा रस्ता बरोबर आहे, बरोबर आहे, हा रस्ता बरोबर आहे. मग जो व्यक्ती मार्ग दाखवतो याचा अर्थ तो स्वतः त्या गंतव्यापर्यंत पोहोचलेला आहे, तो तिथेच पोहोचलेला आहे. मग तो महात्मा सदा सर्वदा जर दुसऱ्याला उपदेश करतोय तर तो आधी त्या उपदेशामध्ये उतरला पाहिजे. जसं गौतम बुद्धांच्याकडे एक स्त्री आली आणि ती म्हणाली की माझा मुलगा की नाही फार गुळ खातो आणि याला सांगा थोडं समजावून की फक्त गुळ खायला नाही पाहिजे, शरीरासाठी चांगलं नाही ते बाळा. किती वेळा सांगितलं तरी आमचं काही ऐकत नाही, तर तुम्हीच सांगा. तर म्हणतात ना आपल्याकडे सोनारानेच कान टोचायचे, म्हणजे ते तसंच इथे झालं. मग आम्ही सांगितलं काही फरक पडत नाही, मग तुम्ही सांगा. गौतम बुद्ध म्हटले 15 दिवसांनी ये. म्हटलं ठीक आहे. 15 दिवसांनी ती बाई परत आली आपल्या बाळाला घेऊन आणि त्या बाळाला आता गौतम बुद्ध सांगतात की अरे बाळा, गुळ खाणं चांगली गोष्ट नाही, फार गुळ नाही खायला पाहिजे. खा, गोड आवडतं लहान पोरांना, परंतु एवढं जास्त खायचं नाही, थोडं थोडं खायचं, जेव्हा गरज आहे तेव्हा खायचं, सतत गुळ खायचं चांगलं नाही, असं त्याला समजावलं. तो म्हटला ठीक आहे महाराजजी, आता याच्या पुढे मी गुळ खाणार नाही. आणि गेल्यानंतर तसंच झालं, त्या बाळाने गुळ खायचं सोडून दिलं, जेवढं गरजेचं आहे तेवढं खाल्लं. ती बाई एकदा परत महाराजांकडे भेटायला म्हणे, हे प्रभू गौतम बुद्ध तुम्ही म्हणाले ठीक आहे सगळं झालं, परिणाम अगदी व्यवस्थित, रिझल्ट एकदम मस्त लागला, परंतु मला एक प्रश्न आहे. ही गोष्ट तुम्ही 15 दिवस आधी पण सांगू शकत होते की बाळा गुळ खाऊ नको, मग 15 दिवस का घेतले, मला परत का यायला लावलं.
15 दिवसामध्ये तो सुधारला असता एवढ्या दिवसात. ते म्हटले काय सांगायचं ना त्याचं. त्या 15 दिवसाच्या आधी मी स्वतः फार गुळ खात होतो. मी काय केलं, तू जेव्हा घरी गेली त्या दिवसापासून मी गुळ खायचं पूर्ण बंद केलं आणि स्वतः मी गुळ न खाता राहू शकलो. आणि कशा प्रकारे तो अनुभव आहे मी ते पाहिलं, 15 दिवस पाहिलं. आणि आता माझ्या अनुभवातून मी त्याला सांगितलं की बाळा गुळ खाणं चांगलं नाही, गुळ खायचं सोडून दे. तेव्हा त्याने ते ऐकलं, प्रभावशाली ठरलं. जर मी तेव्हा सांगितलं असतं तर त्याच्या अंतःकरणात ते प्रभावशाली ठरू शकलं नसतं. ते म्हणले त्याला काय माहिती समोरच्याला, त्या बाळाला काय माहिती तुम्ही गुळ खाता म्हणून. ते म्हटले नाही, वाणीचा एक वजन असतं. आपण जे खरं बोलतो ना, जी गोष्ट आपण खरी सांगतो त्या खऱ्या गोष्टीचा प्रभाव वेगळा असतो. आणि जी गोष्ट खोटी आहे तिला जर आपण सांगायला लागलो तर त्या गोष्टीचा प्रभाव तेवढा व्यवस्थित असूच शकत नाही. मग तुम्ही म्हणणार गुळ न खाणं हे जर सांगितलं तर ते काय खोटं आहे का? व्यवस्थित आहे. मग तुम्ही स्वतःला जर कळलंच नाहीये तुम्हाला की जे खरं आहे, जे आपल्या हिताचं आहे, ते जर तुम्हालाच कळलं नाही तर तुम्ही दुसऱ्याला काय समजावून सांगताय? ही गोष्ट बरोबर आहे ना? आपण तसंही म्हणतो व्यवहारात, तुलाच काही कळत नाही तर दुसऱ्याला उपदेश देतो. तुला आहे का थोडंफार डोकं? तुला कळतं का काही? दुसऱ्याला हे सांगत फिरतो. ही गोष्ट आहे खरी. म्हणून संत महात्मे जे आहेत, जे की सर्वांना उपदेश करण्याचं कार्य करतात, जे की उद्धार करण्याचं कार्य करतात, सगळ्यात पहिला उद्धार त्यांचा झाला पाहिजे. त्यांचा उद्धार झाला असेल, ते जर पहिल्या तीरावर गेले तर ते आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. ते संत महात्मे जर त्यांना शास्त्र कळालं आहे, त्यांना उपदेश कळाला आहे, तर ते आपल्याला उपदेश व्यवस्थित प्रकारे देऊ शकतात. मग असे जे संत महापुरुष जर स्वतः आचरण न करता आचरण शून्य राहून जर उपदेश करतात तर तो उपदेश निरर्थक होऊन जाईल, शास्त्राचा अपमान होईल आणि संत महापुरुषांच्या त्या वाणीचाही अपमान होऊन जाईल. आणि ते जे बोलतात त्याची सवयच लागून जाईल खोटं बोलण्याची. कारण एकदा आपण खोटं घाबरत घाबरत बोलतो, दुसऱ्या वेळेस थोडं कमी घाबरतो, तिसऱ्या वेळेस आणखी थोडं कमी घाबरतो आणि चौथ्या वेळेस खोटं बोलताना भीती वगैरे वाटत, कारण सवय पडलेली असते, अजिबात भीती वाटत नाही, अगदी बिनधास्त येईल तसं बोलत जातो. मग ही सवय जी आहे संत महापुरुषांना लागू नये. आपण जे बोलतोय ते खरोखर आपणही करतो का या गोष्टीवर पूर्णपणे विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि ही खरी गोष्ट आहे, जेव्हा आपण दुसऱ्याला ज्ञान देतो ना तेव्हा 10 वेळा त्या गोष्टीचं चिंतन मनामध्ये करावं लागतं, तेव्हा कुठेतरी ती गोष्ट व्यवस्थित प्रकारे आपण सांगू शकतो. त्याला तर आचार्य म्हणतात ना. म्हणून जे सूतजी महाराज आहेत ना, त्यांचं वर्णन आपण आधीच केलं होतं. ते केवळ आचार्य म्हणजे कसे, त्यांनी शास्त्र फक्त शिकलेलं नाही, ते शास्त्र शिकवलेलं आहे. फक्त शिकणं आणि शिकवणं याच्यामध्ये फार फरक आहे. फक्त शिकलो तर ते आपल्यापुरतं आहे, परंतु शिकवायचं म्हटल्यानंतर समोर बसलेल्या प्रत्येकाला ते समजलं पाहिजे, इथपर्यंत आपली स्वतःची तयारी पाहिजे. मग अशा प्रकारे याला व्यवस्थित प्रकारे स्वतः रुजवलं पाहिजे. पण संत महात्मे जर आज पथभ्रष्ट होत असतील तर त्यांना परत आपल्या रस्त्यावर आणलं पाहिजे. त्यांच्या धर्माचं रक्षण करण्याकरता, म्हणजेच त्यांचं रक्षण करण्याकरता परित्राणाय साधूनां, परित्राण करण्याकरता परमात्मा या धर्तीवर अवतार घेऊन येतात. ह्या परमात्म्याच्या अवताराचं हे कारण आहे, परित्राण करण्याकरता. आणि तसंही संत महात्मे जेव्हा घराचा त्याग करून येतात, गृहत्याग करून येतात, त्यांच्या मनामध्ये एक तळमळ असते, चला गो आपण भजन करू, गुरुसेवा करू, काहीतरी श्रवण करू, फार जप करू, कुठेतरी निवांत ठिकाणी जाऊन बसू आणि आत्मचिंतन करू. बहुधा अशीच भावना सर्व लोकांच्याकडे असते जे घर सोडून बाहेर येतात. पण बाहेर आल्यानंतर होतं काय, इथे गेल्यानंतर सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर, बऱ्याच प्रकारच्या नियम कानून मध्ये राहिल्यानंतर असं वाटतं की अरे फार मोठं दडपण आहे गुरुजींच्याकडे राहायचं. ते म्हणाले पहाटे 3 वाजता उठा आणि आम्हाला सवय 6-7 वाजेपर्यंत उठायचं नाही. मग हे फार अवघड जातं. परत ते म्हटले उठल्यानंतर तुम्हाला योगा करायचंय, आसन प्राणायाम करायचे, तुम्हाला पूजा करायची, तुम्हाला जप करायचे, हवन करायचे, स्वाध्यायाला बसायचे, पाठ श्रवण करायचे, चिंतन करायचे, कमी बोलायचे, फालतू बडबड करायची नाही, शांतता राखायची. अनेक प्रकारच्या नियमांचं पालन करण्याकरता आपल्याला तिथे सांगितलं जातं आणि त्यातलं एकही जमत नाही. मग एवढे सगळे नियम दिल्यानंतर अरे बापरे कसं काय आलं इकडे. हा बहुधा असं होतं बरं का, बऱ्याचशा लोकांचं असं होतं. गुरूंच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर जेव्हा हे नियम दिले जातात, पालन न करू शकल्याचं एक न्यूनगंड
आतमध्ये राहतो, आणि जर ते नाही राहिलं तो माणूस अगदी धीट होऊन जातो, काय करायचं करून घेते, मी असाच राहील. म्हणजे तिथे जो आहे धार्मिकता कुठेतरी क्षीण होऊन जाते, कुठेतरी आपली जी आस्तिकता आहे ती क्षीण होऊन जाते आणि त्याचीच सवय लागून जाते. पुढे आयुष्यभर तो अगदी ह्याच प्रकारे आचरण करतो. मग असे जे संत महात्मे आहेत त्यांना परत आपल्या रस्त्यावर आणून, अरे बाबा तू चुकला आहेस, त्याला व्यवस्थित प्रकारे ये, लवकर ये, इथं ये, असं कर. आणि हे फक्त संत महात्म्यांच्या बाबत नाही, सर्व भक्तांच्या बाबत लागू पडतं. जर एखादा भक्त आता कुठेतरी भक्तीला सुरुवात करतोय, हळूहळू काहीतरी करायला लागलेला आहे, तर जो भक्त आहे करतोय आता सध्या, तर त्या भक्ताला सदा सर्वदा त्या रस्त्यावर टिकून ठेवण्याचं जे बळ आहे ते देण्याकरता भगवान येतात. परमात्मा जर दर्शन द्यायला आले, आपण भक्ती करतोय त्याच्यामध्ये जर भगवान आले दर्शन, मनाला फार बरं वाटेल, हा 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 किती छान झालं, परमात्मा आज स्वतः माझ्याकडे दर्शन द्यायला आले, आनंद वाटला, आनंद वाटला. हे भगवान, हे नारायण, हे परमात्मा, अशीच तुमची कृपा माझ्यावर निरंतर राहू द्या. याच्याकरता आपण आपली जी भक्ती आहे आणखी आणखी वाढवू. त्याकरता परमात्मा आपल्या सर्व भक्तांना आनंद देण्याकरता येतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. आणि त्यात काय करतात, मग आल्यानंतर मग आल्यासरशी सगळा कचरा साफ करून जातात. बरोबर ना? आता आलोच आहोत तर मग कशाला कचरा ठेवायचा, म्हणून हे जे काही राक्षस आपल्याला दिसतात त्या सगळ्यांना बस एक हात मारून ते पुढे चालतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा प्रकारे भगवान परमात्मा अवतार घेऊन येतात. भावयत्येष सत्वेन लोकान् वै लोकभावनः लीलावतारानुरतो देव तिर्यं नरादिषु. देव तिर्यं नरादिषु म्हणजे तिर्यं योनीमध्ये, म्हणजे मनुष्य किंवा देव योनी नाही तर पशु योनी आदी मध्ये सुद्धा भगवंताने अवतार घेतलाय. तर ते अवतार कोणते कोणते आहेत भगवान परमेश्वराचे, त्या अवतारांविषयी आम्हाला कृपा करून सांगा. तस्य कर्माणि ब्रूहिणः, जे सांगितलंय ना की भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्र ते अवतार घेऊन देवकी आणि वसुदेवाच्या घरी आले. बरं कारण भरपूर आहेत, परंतु आल्यानंतर त्यांनी काय काय बरं लीला केली ती आम्हाला कृपा करून सांगा. तेव्हा या संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये ते आपल्याला ऐकायला मिळेल. या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते भागवताच्या शेवटी मिळेल. म्हणजे संपूर्ण भागवत ऐकल्याशिवाय ह्या प्रश्नाचं उत्तर सुटणार नाही. मग आता काय करायचं, संपूर्ण भागवत ऐकावं लागेल त्याच्याकरता. मग जोपर्यंत हा सत्संग चालू आहे आपल्याला त्याचा लाभ घेतला पाहिजे. म्हणून हा जो प्रश्न आहे शेवटपर्यंत चालेल. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे तस्य कर्माणि ब्रूहिणः, त्यांनी काय काय लीला केली हेही सांगा. आणि त्या परमेश्वरानं, त्या आदि नारायणानं हे कृष्णचंद्र असे जे अवतार घेतलेत, असे आणखी कोणते कोणते अवतार घेतलेत, कृपा करून ते अवतार देखील आम्हाला सांगा. तर यानंतरचा जो तिसरा अध्याय आहे, या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमेश्वराच्या एकूण 24 अवतारांचं वर्णन केलेलं आहे. किती? 24 अवतार. तर त्या 24 अवतारांपैकी 24ांचंही नाव उल्लेख या ठिकाणी आपण करूयात. भगवान परमेश्वर परमात्मा आदि नारायण, जे की स एव प्रथमं देवः कौमारं सर्गमास्थितः चचार दुश्चरं ब्रह्मा ब्रह्मचर्यं अखंडितम्. भगवान परमात्मा आदि नारायण सगळ्यात पहिला अवतार घेऊन येतात, ते म्हणजे सनत कुमार. 4 सनत कुमार, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, या 4ही अत्यंत बाल्य स्वरूपामध्ये भगवान अवतार घेतात. आणि आयु त्यांचं निरंतर 5 वर्षाचे, त्या 5 वर्षापेक्षा मोठे ते कधी होत नाही. अखंडित ब्रह्मचर्य त्यांचं पालन आहे, अखंड आजीवन ब्रह्मचर्य आहे. आणि ते काय करतात, चचार दुश्चरम सर्गमास्थित, ते संपूर्ण चराचरामध्ये ज्ञानाची गंगा वाहायचं काम करतात, संपूर्ण चराचरामध्ये ज्ञान प्रदान करण्याचं काम करतात. त्यानंतर परमात्म्याचा दुसरा अवतार आहे द्वितीयंतु भवायास्य रसातलगतां महीम उद्धरिष्यन्नुत्पादत्त यज्ञेशः सौकरं बपुः. भगवान परमात्मा दुसरा अवतार घेतात, ते आहे सुकर. सुकर म्हणजे काय? सुकरला मराठीमध्ये म्हणतात डुक्कर, त्याला संस्कृतमध्ये सुकर म्हणतात. आणि भगवान परमेश्वर या योनीमध्येही अवतार घेऊन येतात, त्यांना वराह अवतार असं म्हटलं जातं. भगवान वराह ब्रह्मदेवाच्या मुखामधून बाहेर आले आणि मोठे मोठे झाले. तर त्यांनी काय कार्य केलं? ब्रह्मदेव म्हणाले होते की पृथ्वी कुठे दिसत नाही, सगळीकडे पाणी पाणी दिसतंय, मग मी पृथ्वीच दिसत नाही तर मग पृथ्वीवर प्राण्यांना बनवू कसं, सृष्टीमध्ये लोकांना जन्माला घालू कसं.
मग ते म्हटले ठीक ठीक मी येतो. मग भगवान आले. त्यांनी पाहिलं की जी पृथ्वी आहे ती हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने, दैत्याने काय केली होती, त्या समुद्रामध्ये नेऊन बुडवली होती, समुद्रात नेऊन लपवली होती. मग भगवान आले, हिरण्याक्षाचा वध केला आणि पृथ्वीचा उद्धार केला. अशा प्रकारे हे वराह भगवान तृतीयम ऋषी सर्गम च देवर्षी त्वम उपेत्य सह. वाह, खूप सुंदर हा तिसरा अवतार आहे. देवर्षी नारदजी महाराज, भगवंताचा नारायणाचा साक्षात हा तिसरा अवतार आहे देवर्षी नारद. आणि हा आवेश अवतार आहे. आवेश अवतार म्हणजे जेव्हा जेव्हा काम पडलं तेव्हा तेव्हा ते भगवत स्वरूपामध्ये येतात, आणि जेव्हा जेव्हा काम नाही पडलं तेव्हा ते भक्त बनून जातात. तेच भक्त जे की त्या परमेश्वराचे दास होतात. आणि जेव्हा परमेश्वराला काहीतरी विशिष्ट कार्य यांच्या हातून करायचं असतं तेव्हा परमात्मा स्वतः त्यांच्यामध्ये उतरतात, म्हणजे आवेश येतात. तसं म्हणतात ना, म्हणजे अंगात येतात. आता तुम्ही म्हणणार ती गोष्ट खरी की काय, बरेचशांनी प्रश्न विचारले आमच्या अंगात येतं, त्याचं काय अर्थ. आता मी म्हटलं मला माहित नाही बरं का, या प्रश्नाचे उत्तर पुढे शास्त्रात लिहिलेले. अंगात येतं याला काय सांगायचं, हा आवेश अवतार आहे. मग असं कधी कधी वाटतं यांच्यामध्ये अवतार आवेश रूपात येतात. पण देवर्षी नारदजी महाराज सर्व उत्कृष्ट भक्तीचे आचार्य आहेत. त्रैलोक्यामध्ये ज्यांनी भक्तीचा प्रचार केला. आज भक्ती म्हणजे काय आहे हे आपल्याला कळतंय तर ते केवळ देवर्षी नारदांच्या कारणामुळे. मग ते देवर्षी नारद एवढे उत्तम असे देवर्षी आहेत, महात्मे आहेत, तर त्यांची आणि बाकी लोकांची काय तुलना करायची. त्याच्यामुळे आवेश स्वरूपामध्ये भगवान त्यांच्यामध्ये येतात आणि असं दिव्य कार्य करून परत जातात. मग ते देवर्षी नारद परत त्याच भगवंताचे दास होऊन जातात, भक्त होऊन जातात आणि नारायण नारायण निरंतर भजन करतात. असे देवर्षी नारद त्यांनी इतके सुंदर सुंदर ग्रंथ लिहिले, जसं नारद पांचरात्र म्हटलेले. भक्तीचे आचार्य आहेत ते. भक्ती काय आहे यांनी जगाला शिकवली. तेच नारद भक्ती सूत्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एका एका सूत्रामध्ये भगवंताच्या भक्तीविषयी इतकं सुंदर माहिती दिलेली आहे, इतकं सुंदर रहस्य दडलेलं आहे त्यामध्ये. तर हा भगवान नारायणाचा हा तिसरा अवतार आहे देवर्षी नारद. त्यानंतर चौथा अवतार आहे नरनारायण. भगवान नरनारायण अवतार घेतात आणि नरनारायण यांनी केवळ तपस्या केलेली आहे, तप केलं. संपूर्ण विश्वामध्ये या जगाला त्यांनी तपाचं महात्म्य सांगितलं. तप केल्यानंतर काय होतं याचं महत्व वर्णन करून सांगितलं. आणि नरनारायण जी की बद्री विशाल क्षेत्र जे आहे, बद्रीनाथला गेले तुम्ही लोक, बद्रीनाथ केदारनाथ केलं ना, तर बद्रीनाथला एकीकडे नर पर्वत आहे आणि एकीकडे नारायण पर्वत आहे. जिथे बद्री विशाल भगवान मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या दुतर्फा इकडे भगवान नर आहे, इकडे नारायण आहे. तर ते नर नारायण दोघे तपस्येची मूर्ती आहे. त्यांनी तिथे तेव्हा अवतार घेतला होता. आज तागायत ते केवळ तपच करतात, निरंतर एका जागी स्थिर आहेत. ते पर्वत निरंतर तप करतात. या तपाचं काय फळ आहे, काय प्रभाव आहे या विश्वाला कळायला पाहिजे. तपस्येद्वारे काहीही करणं शक्य आहे, म्हणून त्या ठिकाणी भगवान नरनारायण तप करतात. त्यानंतर भगवान परमेश्वराचा पाचवा अवतार आहे कपिल अवतार. माता देवहूती आणि महर्षी कर्दम यांच्या घरी भगवान कपिल अवतार घेऊन येतात आणि माता देवहूतीला आणि आसुरीला त्या ठिकाणी सांख्य तत्वदर्शनाचा उपदेश करतात. सांख्य दर्शन म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मचिंतन. त्या ठिकाणी आपल्या आईला सांगतात बरं का, आईला उपदेश करतात. ते भगवान कपिल आहेत. त्यानंतर भगवान परमेश्वरा नारायणाचा सहावा अवतार आहे भगवान दत्तात्रेय. भगवान दत्तात्रेयांची कथा तुम्हा सर्वांना माहित आहे. माता अनुसूया आणि अत्री, महर्षी अत्री या दाम्पत्यांकडे त्या ठिकाणी भगवान दत्तात्रेय अवतार घेऊन येतात. आणि हे दत्तात्रेय त्रिमुखी पण आहेत आणि एकमुखीही आहेत. तर त्रिमुखी दत्तामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या ठिकाणी दिसतात. आणि एकमुखी दत्त जर असेल तर त्यामध्ये भगवान विष्णूचाही साक्षात अवतार त्या ठिकाणी झालेला आहे, असं श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. तर भागवताच्या अनुसार भगवान दत्तात्रेय हे एकमुखी आहेत. बाकी ठिकाणी अनेक प्रकारे सांगितलेलं आहे. तर भगवान दत्तात्रेय आले आणि त्यांनी संपूर्ण विश्वाला ज्ञान दिलं. त्या 12व्या स्कंधामध्ये श्रीमद भागवताच्या तिथे आपल्याला भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु, अवधूत, गीता आदी आदी या सर्वांचं श्रवण करायला मिळेल. तर भगवान दत्तात्रेयांचा हा जो अवतार आहे तो सहावा आहे. यानंतर सातवा अवतार घेऊन भगवान परमात्मा येतात, ते म्हणजे यज्ञ भगवान.
रुची प्रजापती आणि माता आकुती यांच्या घरी भगवान परमात्मा यज्ञ रूपामध्ये अवतार घेतात. साक्षात यज्ञ त्या ठिकाणी प्रगट होतात. आणि त्यानंतर पुढे ऋषभदेव आहेत. भगवान ऋषभदेव हाही आवेश अवतार आहे. म्हणजे भगवान परमेश्वराला जर त्यांच्या हातून काही काम करून घ्यायचं असेल तर ते त्या ठिकाणी उतरतात, त्यांच्यामध्ये उतरतात आणि काम करून झालं की तेच त्या भगवंताचे भक्त बनून जातात. हे भगवान ऋषभदेव सुद्धा आवेश अवतार आहेत. त्यानंतर त्यांनी जे परमहंस ज्ञान त्या ठिकाणी दिलेले आपल्या सर्व पुत्रांना, त्यांचे 100 पुत्र होते, त्याच्यापैकी 9 पुत्र योगेश्वर झाले, महात्मा बनून गेले. आणि त्या 9 योगेश्वरांनी संपूर्ण शास्त्राचं ज्ञान त्यांना संपूर्ण विश्वाला दिलं. आणि हेही आपल्याला पुढे 11व्या-12व्या स्कंधामध्ये ऐकायला मिळेल. त्याला नवयोगेश्वर संवाद म्हटलं जातं. तो संवाद एक खूप दिव्य आहे. आत्मस्वरूपाचं विशेष चिंतन त्यामध्ये आहे. त्यानंतर 9वा जो अवतार आहे भगवान पृथू. पृथू जे आहेत ते पार्थिव देह धारण करून त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी फार विशेष कार्य केले. हाही आवेश अवतार आहे. भगवान जे पृथू आहेत त्यांनी पृथ्वीचं दोहन केलं, कारण की त्यांचे जे वडील होते ते राक्षस होते. त्यांनी एवढा अत्याचार केला, वेन त्यांचं नाव होतं. त्यांनी अत्याचार केला आणि त्यातून झालं काय, मग पृथ्वी त्यांच्यावर कोप पावली. पृथ्वी जशी सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम म्हणतात ना आपण, पृथ्वी राहिली नाही तशी. पृथ्वीवर कुठे धनधान्य पिकायला तयार नाही, कुठे हिरवं नाही, काही नाही. मग अशा प्रकारे कुठे वर्षा होत नाही, पाऊसच नाही, तर पृथ्वी कुठून हरित होणार आहे. मग सगळे देवता कोप पावले. मग अशा प्रकारे अत्यंत दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी भगवान पृथूंचा अवतार झाला. वेनला ब्राह्मणांनी अभिशाप देऊन त्याला मारून टाकलं आणि त्याचंच मंथन करून पृथूंचा अवतार झाला. पण भगवान पृथू म्हणतात आहे सृष्टीवर तर काही शिल्लकच नाही, संपूर्ण पृथ्वी जी आहे ती अगदी काळोख दिसते, चौकडे. मग ह्याचं करायचं काय मी? तेव्हा भगवान अनेक प्रकारे प्रार्थना करतात, परंतु पृथ्वी काही कृपा करत नाही. म्हणून ते म्हटले की मी आता अभिशाप देईल बरं का. पण तेव्हा भगवती पृथ्वी त्या ठिकाणी येते आणि म्हणते की आपल्या पित्यांनी फार अन्याय केला, मग तुम्ही काय करा महाराज, माझं दोहन करा. आणि दोहन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही मला व्यवस्थित प्रकारे पाहू शकाल. मग पृथ्वी जी आहे ती गोमाता झाली आणि राजा पृथू जे आहे वत्सा बनून त्या ठिकाणी दोहन करायला लागले. सर्व लोक दोहन करायला लागले. देवतांच्या तर्फे इंद्र आले, त्या ठिकाणी राक्षसांच्या तर्फे राजा बली आले, इत्यादी इत्यादी. ब्राह्मणांच्या वतीने त्या ठिकाणी महात्मे गेले, सर्वांनी दोहन केलं. सर्वांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचं त्यांना धनधान्य आदी मिळालं. तर या संपूर्ण सृष्टीवर जे धनधान्य आणि औषध, विशेष करून जे औषध आहेत आयुर्वेद, त्या सर्व औषधांची उपलब्धी त्या पृथ्वीच्या दोहनामधून त्या ठिकाणी केली. कुणी? राजा पृथूंनी. तर भगवान पृथू जे आहेत हेही भगवंताचा अवतार आहे. त्याच्यानंतर म्हणाले मत्स्यावतार आहे. भगवान परमात्मा दशम अवतार धारण करून येतात, तो म्हणजे मत्स्य अवतार. मत्स्य म्हणजे मासा. जेव्हा हे संपूर्ण सृष्टी प्रलय झाला होता, संपूर्ण सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर जी नवीन सृष्टी तयार करायची असते तेव्हा ही सप्तर्षी गण जे सर्व महात्मे आहेत ते जे बुडू शकत नाही पृथ्वीमध्ये, ते वाहू शकत नाही संसारामध्ये, त्यांचा संहार होऊ शकत नाही, असे जे संत महापुरुष एका नावेमध्ये बसले आणि त्याच्या सोबत त्या ठिकाणी संपूर्ण वेद आहे तेही वेद बसले आणि त्या नौकेमध्ये बसून त्या संपूर्ण सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर समुद्राच्या दिशेने चालले होते. तर भगवान मत्स्य त्या ठिकाणी त्या बोटीला धरून स्वतः पहिलं तीरावर घेऊन गेले. अशा प्रकारे भगवान मत्स्य या अवताराची ही एक कथा आहे. पुढे कथा येते की भगवान कच्छप अवतार धारण करतात. जेव्हा समुद्राचं मंथन चालू होतं अमृत मिळण्याकरता, तर समुद्राच्या मंथनाच्या वेळी मंदराचल पर्वताला रवी बनवलं होतं. वासुकीला त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, रस्सी, दोरी बनवली होती. देव आणि दानव दोन्ही मिळून त्या ठिकाणी मंथन करत होते. पण त्या मंथनामध्ये झालं काय, जो पर्वत होता मंदराचल तो बुडायला लागला. मग त्याला आधार देण्याकरता भगवान कच्छप म्हणजे कासव रूप घेऊन त्या ठिकाणी त्या मंदराचल पर्वताच्या खाली जाऊन लपले आणि आपल्या पाठीवर त्या पर्वताला घेतलं आणि त्याला स्थिर ठेवलं, त्याला बुडू दिलं नाही. तर हा अवतार आहे भगवंताचा कच्छप. यानंतर अवतार आहे धन्वंतरी. म्हणजे समुद्राचं मंथन झाल्यानंतर
भगवान धन्वंतरी रूपामध्ये आले आणि हातामध्ये अमृताचा कलश घेऊन आले, अमृताचा घडा घेऊन आले. तर हे भगवान धन्वंतरी आहेत. त्याच्यानंतर भगवान मोहिनी अवतार धारण करतात. मग मोहिनी अवतार कशा करतात? तेव्हा झालं काय, समुद्र मंथनातून अमृत बाहेर पडलं आणि एकीकडे होते राक्षस, एकीकडे होते देव. मग त्या दोघांच्या मध्ये भांडण पेटलं की हे अमृत आम्हाला मिळालं पाहिजे, हे अमृत आम्हीच घेतलं पाहिजे. मग बाकीच्या ज्या गोष्टी होत्या ते कशा तरी सौख्याने वाटून घेतल्या, पण अमृत सगळ्यांनाच पाहिजे, कुणालाच नको नाही असं नाहीये, सगळे म्हणतात मला मला. मग यांचं भांडण कसं मिटेल याच्याकरता भगवान नारायणाने मोहिनी अवतार धारण केला. अत्यंत परम सुंदरी, त्रैलोक्य सुंदरी अशी एक दिव्य स्त्री बनून भगवान त्या ठिकाणी आले. सर्व राक्षसांना मोहित करून टाकलं, देवही मोहित झाले. अमृताचा कळस राहिला इकडे आणि सगळे ते मोहिनीच्या मागे पळाले. भगवान म्हटले वा वा वा, काय कमाल आहे त्या मोहिनीची, एवढे सुंदर दिसत होते भगवान. अमृत बाजूला राहिलं. मग भगवान परमेश्वर मोहिनी त्या ठिकाणी अमृत कलश घेतात आणि सर्वांना देव लोकांना अमृत पाजतात. त्या कार्याकरता भगवान मोहिनी अवतार धारण करतात. त्यानंतर म्हटले भगवान नरसिंह हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाला आनंद देण्याकरता आणि पृथ्वीला त्या ठिकाणी उद्धार करण्याकरता भगवान नरसिंह अवतार घेतात. याची गोष्ट लगभग सर्वांना माहित आहे. त्याच्यानंतर भगवान वामन अवतार घेतात. जेव्हा राजा बली, दैत्यराज बलीने विश्वजित यज्ञ आयोजन केला होता, विश्वजित यज्ञ केल्यानंतर संपूर्ण विश्व त्या ठिकाणी जिंकून जातो तो व्यक्ती, संपूर्ण विश्व त्याच्या अधीन होऊन जातं. मग हा दैत्यराज बली आहे, कसा आहे, तो दानव आहे, तो काही मनुष्य अथवा कुणी देव नाहीये. मग दानवाच्या अधीन जर पृथ्वी गेली तर पृथ्वीचं काही खरं नाही. त्याच्यामुळे भगवान म्हटले याचा यज्ञ कसा तरी बंद पाडायचा. म्हणून भगवान परमात्मा वामन अवतार धारण करून येतात आणि दान म्हणून पृथ्वी संपूर्ण विश्व त्या ठिकाणी 3 पगभूमीमध्ये त्याचं दान घेऊन टाकतात. दैत्यराज बलीकडे आता काही शिल्लक नाही. अशा प्रकारे वामन अवतार आहे. त्याच्यानंतर परशुराम अवतार आहे. परशुराम भगवान जमदग्नींच्या घरी आले होते. माता रेणुकेच्या गर्भामध्ये भगवान परशुराम आले आणि त्यांनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 21 वेळा संपूर्ण पृथ्वीला क्षत्रियहीन करून टाकलं होतं. केवळ ब्राह्मण शिल्लक राहिले होते पृथ्वीवर, सर्व क्षत्रिय निघून गेले होते, सर्व क्षत्रियांचं हनन झालं होतं. हे परशुराम त्यांचा हा अवतार आहे. याच्यानंतर भगवान वेदव्यास, जे की वेदव्यास त्यांचं कालच आपण चिंतन ऐकलं, तर ते वेदव्यासही भगवान परमेश्वराचे अवतारच आहेत, नारायणच आहेत. आणि तेही कसं, त्या ठिकाणी त्यांनी एका वेदाला 4 भागामध्ये वितरित केलं. एकच वेद आहे पण ऋग यजुर साम वेद हे जे 4 भाग आपल्याला ऐकायला मिळतात, या भागांमध्ये वाटलं ह्या वेदव्यासांनी. ज्यांनी रामायण आणि महाभारतासारखी मोठे मोठे ग्रंथ लिहिले, 18 पुराण आणि हे श्रीमद भागवत जे आहे हे सगळ्यात 18वं शेवटचं पुराण आहे. या सगळ्याचं लेखन करून वेदव्यास त्या ठिकाणी भगवान परमात्मा सर्व जगाचं कल्याण करतात. हा आहे देवाचा अवतार. त्यानंतर भगवान श्रीराम अवतार आहे. रघुकुल वंश शिरोमणी भगवान परमात्मा श्रीराम या ठिकाणी अवतार घेऊन येतात. त्यांचं जे कार्य आहे ते सर्वात द्रुत आहे. त्यांनी काय काय केलं या सगळ्या गोष्टी तरी आपल्याला पुढे ऐकायला मिळणार आहेत, तरीही आपल्याला सर्वांना त्या आधीच माहीत आहेत. त्यानंतर भगवान परमात्मा अवतार घेऊन येतात. तो अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण. कृष्ण अवतारामध्ये काय काय त्यांनी लीला केली बहुतांश आपल्याला माहीत आहे, तीही आपण या श्रीमद भागवत ग्रंथाच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या नंतर एक अवतार जो सांगितलेलं बलराम आहे. भगवान कृष्णाचे मोठे भैया दाऊ, तेही नारायणाचाच अवतार म्हटलेले. मग ते दाऊ भैया सुद्धा या ठिकाणी 20वा अवतार आहे. त्यानंतर 21वा अवतार भगवान बुद्ध आहेत आणि त्यानंतर 22वा अवतार जो आहे तो भगवान कल्की हे अजून अवतार आलेले नाहीये, होणार आहे अवतार. तर या कलियुगाचं अंतिम चरण असेल, ज्यावेळी अनेक प्रकारे अत्याचार, अन्याय, जे काही आज सत्संग श्रवण होतोय, आपल्याला कुठेतरी भजन चालू आहे, कुठेतरी नामचिंतन चालू आहे, सप्ताह होतोय, कथा होते, आदी आदी काहीतरी चालू आहे ना. आता ज्या दिवशी हे सगळं बंद होईल आणि काहीही धर्म टिकण्याकरता काहीही थारा मिळणार नाही, अशा वेळी भगवान कल्की या अवतारामध्ये येतील. विष्णुयश नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्या घरी भगवान परमात्मा कल्की रूपाने अवतार धारण करतील. त्यांचा जो सवारी आहे तो घोडा असेल आणि हातामध्ये तलवार असेल. अशा प्रकारे भगवान कल्की आणि यानंतर हे 2 अवतार अजून सांगितले जातात. एक हंस अवतार आणि दुसरा हयग्रीव अवतार.
अशा प्रकारे भगवान परमेश्वराचे हे एकूण 24 अवतार आहेत. या 24ही अवतारांमध्ये भगवान परमात्मा आपल्या सर्व भक्तांना केवळ आनंद देतात. ती दिव्य अशी लीला करून आपल्या सर्व भक्तांवर अनुग्रह करतात, कृपा करतात. असे भक्तवत्सल दीनवत्सल परमात्मा आपल्या सर्व अवतारांसमवेत या पृथ्वीला आनंद देतात. अशा प्रकारे आपले हे 5 प्रश्न या ठिकाणी संपले. त्यातले 1-2 प्रश्न आहेत जे शेवटी सुटतील आणि आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे धर्मः कम शरणं गतः. एक प्रश्न शेवटचा होता ना की या कलियुगाला एवढे अत्याचार आहेत, इथे एवढे अन्याय आहेत, कुणी धर्म पालन करायला तयार नाहीये. मग कलियुगाच्या अत्याचारापासून अत्यंत त्रस्त झालेला जो धर्म आहे तो धर्म आता कोणाला शरण गेला असा प्रश्न जेव्हा विचारला होता तर त्या प्रश्नाचं उत्तर देतात की तो धर्म जो आहे तो श्रीमद भागवताच्या शरण गेला. श्रीमद भागवतामध्ये त्यांनी आश्रय शोधला की श्रीमद भागवत ही आहे जो धर्माला टिकवू शकतो, धर्माला आश्रय देऊ शकतो. म्हणजे विचार करा, आपल्याला जर आपला धर्म पालन करायचं असेल, आपल्याला जर धर्म टिकवून ठेवायचा असेल तर आज श्रीमद भागवत श्रवण करणं, श्रीमद भागवताची कथा सांगणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं हे किती गरजेचं आहे, किती अनिवार्य आहे, किती आवश्यक आहे. आपल्या जीवनाला फार मोठं कृतकृत्य करून देण्याचं एक फार मोठं त्या ठिकाणी भगवंतानी केलेली कृपा आहे. म्हणून याचा आपण सर्वांनी आस्वाद घेतला पाहिजे. यातूनच आपला व्यक्तिगत आणि संपूर्ण समाजाचा धर्म टिकून राहणार आहे. म्हणून श्रीमद भागवताच्या सत्संगामध्ये जिथे आहे, जिथे सत्संग होते तिथे धर्म नक्कीच येऊन राहते. म्हणून धर्म जो आहे तो श्रीमद भागवताला शरण गेला. अशा प्रकारे कलियुगाच्या त्रासापासून वाचायचं असेल तर श्रीमद भागवताला आपणही शरण गेलं पाहिजे की हे भागवत भगवान तुम्ही आम्हाला वाचवा. केवळ तुम्हीच आहात की तुम्हीच आमची रक्षा करू शकता आणि आम्हाला विश्वास आहे पूर्ण की तुम्हाला आम्ही शरण आल्यानंतर तुम्ही आम्हाला पाठ दाखवणार नाही. म्हणून हे श्रीमद भागवत भगवान आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. अशा प्रकारे 6 प्रश्नांची या ठिकाणी उत्तर देऊन झाल्यानंतर खूप सुंदर प्रकारे सूतजी महाराज या ठिकाणी वर्णन करून आता थांबतात. याचबरोबर हा जो 3रा अध्याय आहे हा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. तर उद्या त्या ठिकाणी पुढची जी अत्यंत रहस्य आणि अत्यंत रोचक अशी गोष्ट आहे. मग प्रश्न येतो ना महाराज की हा एवढा मोठा भागवत ग्रंथ का लिहिला गेला, त्याच्या पाठीमागे काय कथानक आहे, याचा इतिहास काय आहे, कसा लिहिला गेला, कुणी लिहिला, कसा लिहिला, काय विचार करून लिहिला, या सगळ्या गोष्टींना आता उद्या आपण श्रवण करणार आहोत. तर भगवान वेदव्यास याचे रचयिता आहेत तर त्यांनी कशा प्रकारे लिहिला याची कथा आता उद्या आपल्याला ऐकायची आहे. अशा प्रकारे झालेली आजची जी सेवा आहे भगवान परमेश्वराच्या श्री चरणावर समर्पित करून वाणीला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम